मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोलायचं आहे ड्रॉपर स्टुडंट्स बद्दल. 11वी 12वी 2 वर्ष केला तुम्ही अभ्यास. काहीतरी चुकलं तुमचं. कुठेतरी तुम्ही चुकला. त्यामुळे तुम्ही ड्रॉप घेतलाय. आता हे ड्रॉप इयर म्हणजे तुमचं 3रं वर्ष आहे अभ्यासाचं. 11वीचं पहिलं वर्ष, 12वीचं दुसरं वर्ष आणि हे ड्रॉप इयर म्हणजे 3रं वर्ष आहे. ओके. तुम्ही खूप अभ्यास केलाय. मी मान्य करतोय ना, नाही कुठे म्हटलंय मी, तुम्ही केलाय. पण या स्टेजला तुम्ही जर माझं नाही ऐकलं, मी काय सल्ला देतोय हे न ऐकता तुम्ही स्वतःचंच म्हणणं करत बसला, की मग तुम्ही चुकताय. मी कोण आहे? सांगतो. मी तुमचा शिक्षक आहे. म्हणजे याचा अर्थ मी तुमचे ऑफलाईनचे सर जे तुम्हाला सांगतायत ते तुम्ही ऐकायचं. मी त्यांना रिप्रेझेंट करतोय हे मला सांगायचंय. तुमचे सीनियर्स तुम्हाला काही सल्ला देत असतील तर ऐकून घ्या. तो योग्य असतो मोस्ट ऑफ द केसमध्ये. ठीक आहे, बऱ्याच वेळा तुमचंच बरोबर असेल असं मी मान्य करेन. पण आता तुमच्या चुका मी तुम्हाला सांगतो. तुमचा गैरसमज काय आहे, की हे आपण केलंय सगळं. ओके, केलंय. पण मी जर एखादा प्रश्न विचारला तर सांगता येत नाही. मग अशा वेळेस तुमचं पटकन उत्तर येतंय, "सर मी केलंय, पण मी रिवाईज नाही केलं अजून. रिवाईज करायला वेळ द्या, मला येईल सगळं." मोठी चूक आहे. या स्टेजला तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचं विथिन सेकंड आन्सर आलं पाहिजे. तर तुम्हाला यश मिळणार आहे. नाहीतर नाही. मग तू किती वह्या भरून सोडवल्यात, इतकं ढीग लावलायस, एवढी प्रॅक्टिस केलेत, एवढे रफ पेजेस, लायब्ररीमध्ये दिवसभर तुम्ही बसलाय, स्टडी हॉलमध्ये बसलाय, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत अभ्यास केलाय. पण तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर विथिन सेकंड त्याचा फॉर्म्युला आठवत नाही. पटकन ती कन्सेप्ट आठवत नाही. मग अजून आपण मग पाठीमागं आहोत. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? आम्ही जे तुम्हाला टार्गेट देऊ तेच केलं पाहिजे. मग आता आपली जी बॅच आहे ड्रॉपर टू टॉपर मी तुम्हाला सांगतो, वाईट वाटतंय, की सगळ्यांनी कालची टेस्ट दिलेली नाहीये माझ्या ड्रॉपर स्टुडंटनी. का? काय माहीत अभ्यास झाला नसेल, हे नसेल अशी कारणं असतील. पण ते जाऊ दे ती टेस्ट ओपन आहे. मग टेस्ट 1 मध्ये मी काय केलंय, की त्यांचं सगळ्या न्यूमेरिकल्स दिलेत 50. पण ती काय एक लास्टची टेस्ट आहे का? नाही. न्यूमेरिकलची मी अजून टेस्ट घेणार आहे. ड्रॉपर टू टॉपर या बॅचमध्ये शेड्यूल आमचं एक फिक्स आहे. ॲक्चुअली सांगू का काय आहे ते YouTubeवरच सांगतोय. ओके. की ते शेड्यूलनुसार 22 तारखेपर्यंत डेली टेस्ट होणार. हां, तुम्हाला दिलं जाणार आहे. आज पण टेस्ट आहे. आज दुसरी टेस्ट आहे आणि ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरी मग इनऑर्गॅनिक वरती असणार आहे. चौथी अप्लाइड केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीचे सगळे टॉपिक 12चे तरी कंप्लीट होतील. 12th फक्त. फक्त 12th. पण मी काय म्हणतोय ऑर्गॅनिकमध्ये मी हायड्रोकार्बन पण इन्क्लूड करतो ना. करा ना अभ्यास तुम्ही. मग ड्रॉपर टू टॉपरची पहिलं टार्गेट आहे, की टेस्ट तुम्ही चुकवताय अजून. मी अजून रिवाईज नाही केलं. आता राहू दे टेस्ट. नाही. मी तुम्हाला सांगू का? हे जे मी ज्या स्टुडंटशी बोलून मी हा इमिजिएटली व्हिडिओ करतोय, तो समोर बसलाय. ओके. त्याचा एक प्रश्न होता. तो अभ्यासाला तर माझ्याकडे आलाय. आज आलाय. ओके. आज आलाय. पण आल्यावर त्याचं वाक्य होतं म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला. तो म्हणला, की "सर इथं कसं होणार आहे? की लेक्चर्स होणार आहेत, काय होणार आहेत? माझा प्लॅन फिक्स आहे. मला फक्त पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करायचे आहेत. माझं केमिस्ट्री झालंय सगळं." मग जेव्हा मी तो म्हणला मला, की केमिस्ट्री झालंय, तेव्हा मी म्हणतो, "काय प्रश्न विचारू का?" इमिडिएटली उत्तर आलं, "सर अजून रिवाईज नाही झालं." नाही, ही चूक आहे. ही चूक आहे आणि ही चूक सुधारायची आहे तुम्ही. आज मी दिवसभरात जेवढे व्हिडिओ अपलोड करेन YouTubeवर ते तुमचं टार्गेट आहे, तुम्हाला ते करायचं आहे. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिव्हिजन तुमची तुम्हाला स्वतःहून करायची आहे. 4 वाजल्यापासून आपली टेस्ट ओपन होते. ओके, 4 वाजल्यापासून. तर ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्येच फक्त टेस्ट देतो. गोंधळ नको करू बाकीच्या ठिकाणी. ड्रॉपर टू टॉपर बॅचवरतीच टेस्ट दिली जाणार आहे फक्त. मी आताच सांगतोय तुम्हाला. मग ड्रॉपर टू टॉपर बॅच ओपन करा. 4 नंतर तुम्हाला टेस्ट दिसेल तिथं. ऑर्गॅनिकचे 50 प्रश्न दिसतील. संध्याकाळपर्यंत वेळ आहे. अभ्यास करून मग टेस्ट द्या. पण नाही माझा झाला नाही अभ्यास हे म्हणू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तुमचं टार्गेट वेगळं आहे रे. तुमचं हेच टार्गेट आहे. फक्त हे टार्गेट आहे. तुमचा गोल आहे तो. त्याच्यासाठी तुम्ही झगडताय, त्याच्यासाठी तुमचे पालक पण एवढं कष्ट घेतायत. मग आता महत्वाचं काय? मी तुम्हाला सांगतो. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलाय जस्ट डिफरन्शियल इक्वेशनचा. ओके, बोर्डच्या तयारी करणाऱ्या मुलांसाठीचा. पण ते 15-20 प्रश्न तुम्ही पण सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ॲट एनी कॉस्ट YouTube वरती व्हिडिओ अपलोड झाला, की तो बघायचा आहे. मला माहिती आहे, एक साधारण ना 3 ते 4,000 मुलं सध्या मला फॉलो करतायत. ओके, मग त्यातलं व्हिडिओ अपलोड केला, की सगळेच बघत नाही. बघतो कधी-कधी 1000, 2000, 3000 असे व्ह्यूज होतायत. ओके, टीचिंग म्हणलं, की आणखीन कमी व्ह्यूज होतायत. असं काही थोडंसं वेगळं असलं, की मग व्ह्यूज वाढतात. मी बघितलंय. ओके, पण माझी इच्छा आहे, की ही एवढी जरी मुलं असतील फॉलो करणारी,
तर बाकीचे काही चुकीची मुलं आहेत, बाकीचे मला फॉलो करत नाहीत, त्यामुळे ते चुकीचे आहेत, असं काही नाहीये. ते कोणाला तरी नक्कीच फॉलो करत असतील. मग व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, ज्याला फॉलो करताय त्याचं ऐका. पी-डब्ल्यूचे सगळेच फॅन असतात. ते राजवंत सरांचा व्हिडिओ बघितला मी, की ते म्हणले घसा म्हणजे सुकतोय ओरडून-ओरडून, की टेस्ट द्या, टेस्ट द्या, टेस्ट द्या. त्याचा व्हिडिओ आहे, शॉर्ट आहे, तुम्ही चेक करू शकताय. मग तुम्ही ज्याला फॉलो करताय ना, ते तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करतायत ना, मग टेस्ट द्या. ऑब्व्हियसली फॉलो करताय म्हणजे तुम्ही त्यांचं शिकवणं तुम्हाला आवडच असेल ना. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी ग्रेटच आहे लक्षात घ्या. मग त्याचं फॉलो केलं पाहिजे. मी स्वतःहून YouTubeवरच्या माझ्या स्टुडंटना फॉलो करतोय लक्षात घ्या, की जे चांगलं शिकवतायत. ओके. खूप चांगलं शिकवतायत. मग मी तुम्हाला सांगू का? चला मग आता झालेल्या चुका परत करू नका. ओके. तुम्ही कोर्सचे स्टुडंट असाल, तर कोर्समध्ये टेस्ट अपलोड होतायत ते द्या. मागच्या टेस्ट पण द्या. बॅकलॉग हा शब्द आलाच नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? एक आहे रे बरं का, एक मेडिटेशनची कन्सेप्ट आहे रेकी. ओके. मी तुम्हाला सांगतो, सगळं YouTubeवर अवेलेबल आहे या रेकीबद्दल. ती वेळ नाहीये शिकण्याची आता लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात एक गोष्ट शिकवली जाते. कधीही निगेटिव्ह बोलायचं नाही. कायम पॉझिटिव्ह विचार करायचा. हां, पण कर्म पण करावे लागणार आहेत. नाहीतर नुसतंच बेडवर झोपून राहिलाय, मला चांगले मार्क पडणार आहेत, पडणार आहेत. नाहीत पडणार. कष्ट तर घ्यावे लागतील. कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. फक्त एक सांगतो तुम्हाला मग पॉझिटिव्ह विचार करत राहायचा हां, तुम्ही सांगा आम्ही करतो. मी तुम्हाला सांगू का नाव घेत नाही मुलांची, पण एक 10-20 मुलं अशी आहेत YouTubeवर. त्यांचा टार्गेट दिल्यानंतर तासा दीड तासात फोन असतो, की "सर टार्गेट कंप्लीट." म्हणजे WhatsApp मेसेज असतो कारण मला फोन कॉल रिसीव्ह करायला जमणार नाहीये हे 2-3 दिवस मी अगोदरच सांगतो. WhatsApp मेसेज बघणं पण सुद्धा जरा जड जातंय. पण त्यामुळं YouTubeवर देतोय ते करा. टेस्ट द्या. मागं वळून बघू नका. ती परत चूक करायची नाहीये. मला यश हवंय आणि मला ते मिळवून दाखवायचंय. मी मिळवणारच. ऑल द बेस्ट.